इथला भूमिपुत्र आहे. ह्या कंपनीला जेव्हा आग लागली ना 3 वेळा, माझं गाव 5-5 किलोमीटर आम्हाला एक नेऊन ठेवावं लागलं. इथे इतके स्फोटक तुमचे केमिकल आहे, टँक आहे. म्हणजे आम्ही आमच्या गावांनी भूमिपुत्रांनी जीव मुठीत घेऊन इथं थांबायचं. तुम्ही बाहेरून येऊन आमच्या इथं राज्य करायचं आणि मनमानी करायची. आज नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमलाय तुम्ही तिथं, हां, आणि त्याचे माणसं भरले आता तुम्ही 14-15. म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये माणसं भरायला, कामं करायला काम आहे तुमच्याकडे. म्हणजे ही दादागिरी करताय तुम्ही. म्हणजे आमच्या जमिनी इथे स्वस्तात घेऊन. आणि ऐका, अजून तुमच्या कंपनीच्या, मग मला तुमच्या कंपनीच्या विरोधात मला हे सगळं करायला आक्रमक व्हायला लावू नका. कारण तुम्ही इथून पहिला आमचा रस्ता बंद केला आहे वाघोबाई वाटीचा. आमची स्मशानभूमी होती तुमच्या त्या शेवटच्या गेटला गावाकडे जाताना, तिथे तुम्ही कंपाऊंड करून घेतलंय. तुम्ही या मुलांना काय घेणार नाही का कामावर? आता आमच्याकडे काम नाहीये, आता काम नाही. आणि मग आज हे 13-14 मुलं नवीन घेतले, एका बरं घेतले. म्हणजे हे मुलं काढून टाकले आणि त्यांना नवीन घ्यायचं. म्हणजे तुम्हाला काय करायचं? तुम्ही मनमानी काय इथं देशाचे काय मालक झाला का? मनमानी करणार? इथं तुम्ही ऑफिसर म्हणून बसले म्हणून तुम्ही काही करणार का? तुम्ही मनमानी करू राहिले. माझ्या आमच्या तालुक्यात इथं केमिकलच्या टँक उभ्या करायच्या, आम्ही आमच्या जीव मुठीत घेऊन राहायचं. आणि तुम्ही तालुक्यातले पोरं आहे आणि तुम्ही त्यांना घालून टाकलं का? तर म्हणे काम नाही. आणि आज 17 पोरं नवीन घेतले. लगेच तुम्ही आले इथं, लगेच तुमचा नातेवाईक घेऊन आले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर इथं. वा, म्हणजे तुम्ही मला खायची, नातेवाईकाला खाऊ घालायची. तुमच्याकडे जर कामच नसतं ना, मग समजलो असतो मी काय बाबा नो काम नाहीये, कंपनीचा स्लॅक आहे, जाऊ द्या. हा सर, तसंच पोझिशन. मग आता तुम्ही नवीन माणसं नाही घेतले का आज? तुम्ही नवीन माणसं घेतले नाही का आज? मला सांगा. विचार आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आणला तुम्ही, नवीन कॉन्ट्रॅक्टर आणला साहेब. ऐकून तर घ्या माझं ऐकून. हा, बोला. बरं, ते मुलं घेतले की नाही मला एवढं हो किंवा नाही सांगा, जाऊ दे. अहो साहेब, ते वेगळ्या कामासाठी घेतलेत आम्ही. हे त्यांचं काम नाही आहे. साहेब काय समजून घ्या ना जरा. काय करता साहेब तुम्ही? बरं, तुम्ही माझ्या गावावर सगळ्यात पहिला अन्याय ऐकून घ्या. 3 गोंदे तुम्हाला, हेच माझं गाव. या माझ्या जमिनी घेतलेल्या तुम्ही, आमच्या जमिनी घेतल्या. या आम्ही विचार करू ना त्याचा. आम्हाला कसला विचार करू? तुम्ही जर लोक डायरेक्ट काढून दिले म्हणजे काय? त्यांना डायरेक्ट हाकलून दिले, यायचं नाही म्हणे, हे नाही. तुम्ही काय करताय त्यांचं मला सांगा. अहो, हाकलून दिलं काय रे? तुम्हाला काय बंद केलं ना तुम्हाला? आणि मग कोण आहे? हा थोडी आहे ना, तो इथं कामगार आहे. 8 महिने झाले कामाला आहे तो इथं. त्याला बंद केलं तुम्ही. काय करता मला सांगा. माझं बघा, मला बाकीचं काही घेणं देणं नाही आहे. नाही तर तुम्हाला आता काय सांगायचं, ह्या कंपनीत आम्ही एवढं सहन करतो ना, ती कंपनी काय करते इथं आता इथल्या स्थानिक काही चल्या झपाट्यांना पुढाऱ्यांना हाताशी धरायचं आणि मग वाटेल तशी मनमानी करायची. तुम्हाला सांगतो, माझी स्मशानभूमी आहे गावाची, तिला तुम्ही कंपाऊंड केले. आणि इथून एक रस्ता होता आमचा. तुम्हाला कंपन्यांना तुम्ही एका शेतकऱ्याकडून नाही जमिनी घेतल्या, 100 जणांकडून घेतल्या. मधले जे वाघवाई वाटेचे रस्ते ते कसे काय बंद करता तुम्ही? ते बंद केले. तरी आम्ही म्हटलं ठीक आहे, चला.